दरम्यान 8 मे रोजी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात शरद पवारांनी सूचक विधान केलं होतं आणि त्याच दिवशी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकरांनी दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं अशी सोलापूर जिल्ह्यातील 4 आमदारांचं मत असल्याचं वक्तव्य केलं होतं. पाहूया. आम्ही सोलापूर जिल्ह्यामधले 4 आमदार जयंत पाटलाच्या माध्यमातून पवार साहेबांशी चर्चा करत होतो आणि आमचंही सर्वांचं मत होतं की आपण एकत्र यावं, सत्तेमध्ये जावं. मी निवडणुकीमध्ये त्यांच्यावर प्रखरपणाने टीका केलेली होती. शिवाय अजूनही 5-10 कामाच्या वैयक्तिक किंवा राजकीय कामाच्या बाबतीमध्ये मी अजितदादांकडे गेलो होतो आणि त्या वेळेला अजितदादा सुद्धा मला सकारात्मक वाटले. शेवटी पवार साहेब जे निर्णय घेतील तो अंतिम असेल. आणि यानंतर अपडेट जाणून घेऊयात. अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. अभिषेक, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात असे वारे वाहत आहेत की दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं अशी चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर आज बैठक होतीये, काय अपडेट्स आहेत? नक्कीच जी चर्चा ही दबक्या आवाजात सुरू होती ती आता आपल्याला उघडपणे सुरू असल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आज कार्यकारिणीची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची आपल्याला बैठक होताना पाहायला मिळणार आहे. एकूण अनेक जे नेते आहेत ते कुठेतरी विलिनीकरण व्हावं या दोन्ही पक्षाचं या मताचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या बैठकीमधनं काय निष्पन्न होत आहे, नेमकं काय हाती लागतंय हे बघणं महत्वाचं असणार आहे. दुसरीकडे अजित पवार गटाचे जे देखील अनेक नेते आहेत त्यांची देखील आपल्याला अशाच प्रकारचे चर्चा जी आहे ती देखील होताना पाहायला मिळत आहे. मात्र काल एक रात्री बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की दोन्ही जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यामध्ये अद्यापपर्यंत अशा प्रकारची कोणतीही चर्चा झालेली नाही आहे. कुठेतरी जे शरद पवार गटातले पक्षातले जे काही नेते आहेत त्यांची कुठेतरी गळती लागलेली आहे आणि ते दुसऱ्या पक्षामध्ये जात आहेत. त्यामुळे कुठेतरी ही सगळी गळती थांबवण्यासाठी हा सगळा प्रकार आहे का अशा प्रकारचे प्रश्न देखील कालच्या बैठकीमध्ये अजित पवार गटाच्या हे उपस्थित करण्यात आलेले. आणि त्यामुळे आज जर पाहायचं या बैठकीनंतर नेमकं काय निष्पन्न होत आहे हे बघणं महत्वाचं असणार आहे. किती नेते या सगळ्या विलिनीकरणासंदर्भात पाठिंबा देत आहेत आणि त्यानंतर ही सगळी प्रक्रिया होते हे बघणं महत्वाचं असेल. निश्चित. अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर बैठकीमध्ये अजित पवार काय म्हणाले? दोन्ही पक्ष एकत्र येण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर कोणतीही चर्चा नाही. शरद पवार पक्षातील पदाधिकारी रामराम करण्याच्या तयारीत असतील. म्हणून शरद पवारांनी पक्ष एकत्रीकरणाबाबतचं सूतोवाच केलं असेल. पक्षातील गळती थांबवण्यासाठी शरद पवारांनी वक्तव्य केलं असावं असं अजित पवार म्हणाल्याचं सूत्रांकडून कळतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.